आणि निवडणूक निकालांचं चित्र जसजसं स्पष्ट व्हायला लागलं तसतसं वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया आता समोर यायला लागल्यात. बघूया. यांनी जो काही विजय इथं मिळवलेला आहे, विशेष म्हणजे ते 6व्यांदा विजयी झालेले आहेत आणि मताधिक्याने विजयी झालेले आहेत. याचा अर्थ असा की ठाकरेंना धक्का अशा ज्या रोज बातम्या येत होत्या आणि कितीही अमका दिग्गज गेला तमका दिग्गज गेला असं कितीही बातम्या दाखवल्या तरी दिग्गजांची काय वाताहत झाली ते आपण बघत आहात. हे थोडंसं नाही, भरपूर पुढे आहोत. मला असं वाटतं की जे आम्ही संकल्प केलेला होता मुंबईकरांच्या विकासाचा, तो यशस्वी होताना दिसतोय आणि फार मोठ्या फरकानं महायुती मुंबईमध्ये विजयी होईल. आमच्या खासदार वर्षाताई गायकवाड आणि तिथल्या आमदार ज्योतिताई गायकवाड यांचा आशीर्वाद आहेच आमच्या पाठी. त्यांनी आमच्यावरती मेहनत पण घेतलेली आहे. तिथल्या वॉर्डमध्ये काम करण्याचं पण त्यांचे खूप श्रेय आहेत. नागपुर विकास जो ये चित्र है तो भारतीय जनता पार्टी माननीय मोदी जी के नेतृत्व में, माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में और यूटी के सारे नेताओं के नेतृत्व में बहुत अच्छा यश प्राप्त करेगी. 29 में से एक हाथ मालेगांव छोड़कर 28 में मेयर महायुति के बैठेंगे, उसमें भी ज्यादा बीजेपी के. आता निवडणुकीच्या संदर्भात काही क्रांतिकारी बदल केलेच पाहिजे. मतदान करणं हे अनिवार्य करण्याचा कायदा करता येईल का तपासलं पाहिजे. मतदानाच्या संदर्भामध्ये मतदार याद्या या अतिशय दोषरहित होण्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. प्रत्येकाचे मोबाईल नंबर आहे, आधार कार्ड लिंक आहे, तर याचा उपयोग करून असणारा डेटाबेस करून त्यांना त्यांचं सेंटर, त्यांचा नंबर पोहोचवता येईल का याचा विचार केला पाहिजे. आणि या सगळ्या संदर्भात आणि विशेषतः मुंबईच्या निकालाच्या संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी वक्तव्य केले. नितेश राणे यांनी ट्विट करून ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. मुंबईतल्या निकालानंतर त्यांनी ठाकरेंना टोला लगावलाय, कारण मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना बहुमताचा आकडा पार करता आलेला नाहीये आणि मुंबईमधली लढाई ही भाजप आणि ठाकरे बंधूंमधली काटेकी टक्कर बनली होती. आणि या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबई महानगरपालिकेच्या चुरशीच्या निकालामध्ये भाजपनं सरशी मारली. भाजप जवळपास शतक पार करताना दिसतंय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे हे एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे गेले होते. बहुमताचा आकडा त्यांना गाठता आलेला नाहीये. मात्र दोन्ही पक्षांना मिळून ठाकरेंना 63 तर मनसेला 9 जागांवर आघाडी मिळताना दिसतेय. काँग्रेस आणि वंचित हे एकत्र लढले होते, त्या दोघांनाही 14 जागांवर आघाडी मिळताना दिसतेय.